sorry ass DJ. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आदित्य. तर आजपासून आपली इपिक दिवाळी 2025 ही सिरीज चालू होते. आज आहे नरक चतुर्दशी, म्हणून मी उठलोय आता. तर चला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. लाईव्ह विथ आधीच्या दीपावली सिरीजमधल्या इपिक दिवाळीमध्ये आज मी तुम्हाला अभ्यंग स्नान व नरक चतुर्दशीबद्दल विशेष माहिती सांगणार आहे. अभ्यंग स्नानामध्ये वर्षा ऋतूनंतर आपल्या शरीरामध्ये संचित झालेल्या वाताचे म्हणजेच वात पित्त कफ या 3 दोषांपैकी प्रकोपित झालेल्या वाताचे अभ्यंगाने आपण शमन करतो. त्या दिवशी तिळाच्या तेलाने पूर्ण शरीराची मालिश केली जाते आणि गरम पाण्याने उटणं लावून उद्वर्तन म्हणजेच अंगाचं मालिश केलं जातं. त्यामुळे शरीराचा सर्व मळ निघून जातो आणि शरीरावर आणि त्वचेवर एक विशेष तेज येते. यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण प्रत्येक सणासुदीला साजरा करत असणाऱ्या प्रत्येक रूढी परंपरांच्या मागे एक सायंटिफिक रिझन असतं. या वैद्यकीय तत्वावर आधारित प्रत्येक सणाचा अर्थ जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून विथ वाईब विथ आदी. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. तर मित्रांनो, माझ्या आजीने उठणं वगैरे लावायसाठी ताट तयार ठेवलेलं आहे. हे बघा, छोटीशी रांगोळी पण काढली आहे आणि इथं बसणार ज्यांना ज्यांना उठणं लावायचं. तर बघत राहा आणि एन्जॉय करा आपला ब्लॉग. आबोलीचं तेल तेल लावून झालेलं आहे, बघू शकता. पाणी आहे तिथं. आजी आंघोळ घालणार आहे आपल्या आबोलीला. आबोली कशी बसली बघा. आणि बघा ताट, उठणं कुंकू ओवाळायचं ताट आहे इथं, बघू शकता मित्रांनो. तर बघा आणि एन्जॉय करत राहा. मालूम है तेरे बाप को मत सिखा, चल. तर बघू शकता मित्रांनो, आपली आजी आबोलीला ओवाळत आहे. अंघोळीमध्ये ओवाळायचं असतं. बघा, हळदी कुंकू लावले. अक्षता पण टाकलं तिच्या डोक्यावर. अक्षताला टाकलं तिच्या डोक्यावर. बघू शकता, वळण चालू झाले. असं आपण पण करणार आहे मित्रांनो. तर बघत राहा आणि एन्जॉय करा. बघू शकता, आता भावड्या मामाला तेल लावायचा कार्यक्रम चालू आहे. हे स्वरामाव भावड्या मामाला तेल लावते. आता भेटू थोड्या वेळाने. तुम्हाला तेल लावलं, आंघोळीला आलोय. तर भेटू आंघोळ झाल्यावर. मित्रांनो, माझी आंघोळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता. एक सेकंड. तू क्या करता है रे तेरी? आता कपडे घालून फटाके वाजूया. तसं तर आता उजेड झालाय. 1-2 तर वाजूच शकतो मित्रांनो आपण. चला. बघू शकता, आपले आज आंघोळ करून आलेत आणि आता फराळ करतात. हे बघा, ही पण फराळ करते. ऐ इकडं बघ, कसं आहे लाडू? मैं नहीं बताऊंगा. सांग की, छान आहे म्हणून. छान आहे, छान आहे. आजी लाडू भरवते. हे बघा, आमची आई बसली इथं. चला मग भेटू. बघू शकता, आपण गावाकडे आहे त्यामुळे आम्ही चुलीवर पाणी तापवले. हे बघू शकता, हे पिवळे नाही का, काळी राख असते तरी पिवळी राख पडलेली. हे लाकूड होतं, आत्ता विजवतच होतं मी. बघू शकता मित्रांनो. हे बघा, यात पाणी असेल अजून. हे बघू शकता. आणि हे गरम आहे अजून. जर कोणाची राहिली असेल तर. माझी तर झाली आहे मित्रांनो, अजून सोडा. तर बघत राहा आपला ब्लॉग. आजचं तर आता संपत आलाय सण. कारण की आज नेन तर आपलं तेच होतं, सकाळी आंघोळ आणि आजच्या दिवसाचं महत्त्व ते झालेलं आहे. तर एन्जॉय करा आपला ब्लॉग. आणि पुढच्या या सिरीजचे पुढचे पार्ट यासाठी कमेंटमध्ये यस टाका. तर हॅलो मित्रांनो, आता आज अभ्यंग स्नानाची सगळी प्रोसेस वगैरे तुम्हाला दाखवली. आमच्या इथली सगळं डिटेल्स वगैरे दिले, माहितीसुद्धा दिली माझ्या मावशीने. तर आता म्हणतो आहे व्हिडिओ एंड करावा, कारण की आज आहेच नाही तसं. फटाके मी उडवले नाहीत आज, कारण की चला मला बरं नव्हतं, माझा आवाज पण बसला आहे. जरा खोकला सर्दी खोकला झाले, त्यामुळे आज मी फटाके उडवले नाही. जर संध्याकाळी उडवले तर ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल मित्रांनो तुम्हाला. तर आजसाठी एवढंच. उद्या भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.